तयार झालाय आपला पालेभाजीत घालण्यासाठी हिरव्या मिरचीचा ठेचा। या पद्धतीने बनवा, भाज्या खूप चविष्ट होतात। नक्की बनवा, सगळ्यांना आवडणार। फ्रेंड्स, कसे आहात? आज मी बनवणार आहे पालेभाजीत आपण घालण्यासाठी जो ठेचा वापरतो ना, तो हिरव्या मिरचीचा ठेचा। तर आता इकडे हिरव्या मिरचीचा ठेचा बनवण्यासाठी इकडे मी 150 ग्राम मिरच्या घेतलेल्या आहेत, चवीपुरतं मीठ घातलंय, 2 छोटे चमचे मी जिरं घेतलेलं आहे, 2 लसूण गड्डी सोलून घेतलेले आहेत आणि सोलून म्हणजे सालासहितच आहेत, आणि 1-1.5 इंच आलं घेतलेलं आहे। तर आता आपण हे मिक्सरला बारीक करूया। आणि हा ठेचा आहे ना, तो प्रत्येक पालेभाजीला चालतो। मेथीची भाजी, सुक्या भाज्या तुम्ही बनवाल किंवा पातळ भाजी बनवायला पालेभाजी त्याच्यासाठी चालतो, किंवा आपण वांगं वगैरे बनवतो ना, तर वांग्यासाठी ही चटणी चालते, म्हणजे ठेचा चालतो। तर मी एकदम बनवूनच ठेवते। आता माझ्याकडचं संपलेलं आहे, तर म्हटलं मी बनवणारच आहे, तर त्याचा आपल्याला व्हिडिओ करून दाखवता येईल। तर आता मी हे सगळं मिक्सरला भरड करून घेणार आहे। आता आपण हे सगळं मिक्सरमध्ये घालूया। हा ठेचा करून ठेवला ना की पटकन भाजीला सुचलं, काहीही करू शकता तुम्ही, अगदी डाळ फ्राय, पिठलं, प्रत्येक भाजीसाठी हा ठेचा कामाला येतो। तर असा ठेचा बनवूनच ठेवायचा, पटकन आपल्याला लगेच कामाला येतो। मिरची कापा, लसूण ठेचा, तेवढं करायची गरज नाही। तर हा ठेचा बनवून ठेवा, लगेच आपलं काम तयार, काम सोपं होऊन जातं। आता मी हे मिक्सरला याची भरड काढून घेणार आहे। मी इकडे मिक्सरला बारीक करून घेतलं आहे, बारीक म्हणजे भरड करून घेतलेलं आहे। या पद्धतीनं ठेचा तयार झालेला आहे। तर आत्ता आपण एका प्लास्टिकच्या डब्यामध्ये काढून ठेवणार आहोत, आणि आपल्याला जेव्हा यूज करायचा तेव्हा तो आपण काढून भाजीमध्ये घालू शकतो। तर आता मी हा काढून ठेवते, आणि असं तुम्ही जास्त जरी करून ठेवलं ना तरी खराब होत नाही, अगदी 8-10 दिवस तरी टिकतोच। त्यामुळं काम हलकं करण्यासाठी असा ठेचा बनवून ठेवा, आणि खूप याने भाज्या चविष्ट होतात। एकदा बनवून बघा। तर आता मी डब्यात भरून फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे, आणि जेव्हा लागेल तेव्हा मी वापरणार आहे। तयार झाला आहे आपला हिरव्या मिरचीचा ठेचा।